नमस्कार मेष राशीच्या मंडळींनो, जर तुमची रास मेष असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 27 जून नंतर सुरू होणारा काळ तुमच्यासाठी काही महत्त्वाचे बदल आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो, अशी पारंपरिक ज्योतिषातील मान्यता आहे. मंडळी, अनेक दिवसापासून तुम्ही मेहनत करत आहात. काहींना अपयश फळ मिळाले नाही, काहींना आर्थिक ताण जाणवला, तर काहींच्या नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण झाले. पण प्रत्येक कठीण काळ कायम राहत नाही. अनेकदा बदलाची सुरुवात एक छोट्या संधीपासून होते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 27 जून नंतर मेष राशीसाठी कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, कोणत्या क्षेत्रात अधिक सावध राहणे योग्य ठरेल. धन, करिअर, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबाबाबत एक संकेत मानले जातात. आणि शेवटी असा एक सोपा उपाय जो अनेक साधने करतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात सांगितलेली माहिती अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकते. मेष राशीचे लोक स्वभावाने धाडसी, आत्मविश्वासू आणि पुढे जाण्याची जिद्द असलेले मानले जातात. पण कधी कधी घाई घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे या काळात धाडसाबरोबर संयमही महत्त्वाचा ठरू शकतो. 27 जून नंतर काही लोकांना करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असते. काहींना जुने अडकलेले काम पूर्ण होण्याची संधी मिळू शकते, तर काहींना नवीन ओळख किंवा नवीन संकल्पनातून फायदा होऊ शकतो. अर्थात प्रयत्न व्यक्तीची संपूर्ण जन्मपत्रिका वेगळी असल्याने अनुभवही वेगळे असू शकतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, संधी समोर आली तरी तिचा उपयोग करण्यासाठी तयार आवश्यक असते. म्हणून या काळात असलेल्या प्रत्येक संधीकडे शांतपणे आणि विचारपूर्वक पहा. आता पुढे आपण पाहणार आहोत तो असा संकेत ज्यामुळे अनेक मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. हा भाग चुकू नका, कारण पुढील काही मिनिटात आपण करिअर, पैसा, कुटुंब आणि प्रेम जीवनाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. चला आता सुरू करूया. मेष राशीच्या मंडळींनो, 27 जून नंतरचा काळ काहींसाठी नवीन सुरुवातीचा अनुभव देऊ शकतो. काही पारंपरिक ज्योतिष मान्यता आहे, त्यामुळे हा काळ उत्साहाने पण संयमाने स्वीकारणे महत्त्वाचे ठरू शकते. गेल्या काही दिवसात जर तुम्हाला असे वाटत असेल की कितीही प्रयत्न केले तरी कमी वेळावर पूर्ण होत नाही, निर्णय पुढे ढकलले जात आहे किंवा अपयश फळ मिळत नाही, तर आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. या काळात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या नवीन जबाबदारी, नवीन प्रकल्पना किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन कल्पनेमधून प्रगतीची संधी मिळू शकते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळण्यासाठी शॉर्टकटपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे घाईघाईने मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा. कोणतेही करार किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून निर्णय घ्या. या काळात तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते जी योग्य मार्गदर्शन करेल किंवा एखादी चांगली संधी दाखवेल. त्यामुळे नवीन ओळखीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, पण कोणावर लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका. कुटुंबातही वातावरण सुधारण्याची शक्यता असू शकते. जुने गैरसमज दूर करण्यासाठी संवादाला प्राधान्य द्या. शांतपणे बोलण्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. मंडळी, लक्षात ठेवा, भाग्य साथ देत असले तरी कृत्य तुम्हाला करावे लागते. मेहनत, संयम आणि योग्य नियोजन या आधारावर मोठे यश मिळते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत धन, करिअर आणि व्यवसायाबाबत कोणत्या संधी दिसू शकतात, तसे कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. धन, करिअर, व्यवसाय. 27 जून नंतरचा काळ काही मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. अशी पारंपरिक ज्योतिषातील मान्यता, मात्र संधीचे रूप प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. काहींना नोकरी प्रगतीची संधी मिळेल, काहींना व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील, तर काहींना जुनी अडकलेली कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची मेहनत दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची संवाद सुधारू शकतो. नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचा प्रकल्प तुमच्याकडे येऊ शकतो. ही संधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. ज्याचा व्यवसाय आहे त्यांनी नवीन भागीदारी किंवा मोठा व्यवहार करताना सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. उत्साहात घेतलेला निर्णय नंतर अडचणी आणू शकतो. योग्य नियोजन केल्यास मात्र चांगली प्रगती साधता येऊ शकते. आर्थिक बाबत एक महत्त्वाचा सल्ला, या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे तितके आवश्यक आहे. बचत, नियोजन यामुळे पुढील काळ अधिक सुरक्षित होऊ शकतो.
काही लोकांना अचानक एखादा जुना संपर्क पुन्हा भेटू शकतो. हा संपर्क भविष्यात करिअर किंवा व्यवसायाची उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे जुना ओळखी जपून ठेवा. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा काळ मेहनतीचे फळ मिळवून देणारा ठरू शकतो. सातत्याने अभ्यास करणारे आत्मविश्वास वाढल्याने जाणवू शकतो. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब संधी देऊ शकतं, पण त्या संधीत यशात रूपांतर तुमची मेहनत जास्त आणि योग्य निर्णय करतात. या पुढील भागात प्रेम, विवाह, कुटुंब आणि नातेसंबंधाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. काहींसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो, त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मेष राशीच्या मित्रांनो, पैसा, करिअर जितके महत्त्वाचे असते तितकं महत्त्वाचे असतं आपले नातेसंबंध. कारण माणूस कितीही यशस्वी झाला तरी घरात आनंद, मन शांती नसेल तर त्या यशाची खरी किंमत नाही. 27 जून नंतरची काही काळ काही मेष राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आणि अशी परंपरा ज्योतिषातील मान्यता आहे. मात्र हे बदल तुमच्या वागण्यावर, संवादावर आणि निर्णयावर अवलंबून असतील. जर एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज झाले असतील तर असे शांतपणे संवाद साधण्याची संधी मिळू शकते. कधी कधी एक मनापासून बोललेला शब्द अनेक महिन्याचा दुरावा संपवू शकतो. प्रेम संबंधात असणाऱ्यासाठी हा काळ विश्वास वाढण्याचा असू शकतो. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक मजबूत होऊ शकतात. मात्र रागाच्या भरात किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय टाळणे हिताचे ठरेल. विवाहित व्यक्तीच्या कुटुंबातील लहान सहान गोष्टीवरून वाद वाढू शकतात आणि संयम आणि आदर यामुळे घरातील वातावरण अधिक शांत राहू शकतं. कुटुंबातील एखाद्या आनंदाचा प्रसंग सर्वांना एकत्र आणू शकतो. ज्याचे लग्न ठरत नाही किंवा योग्य जोडीदाराच्या शोधात आहे त्यांच्यासाठी नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता असू शकते. पण कोणतीही निर्णय घेण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला नीट ओळखणे आवश्यक आहे. पालकांसाठी हा काळ मुलांच्या प्रगतीची आनंददायक बातमी घेऊन येऊ शकतो. विद्यार्थी मुलांना प्रोत्साहन दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. मंडळी, लक्षात ठेवा, नाते टिकवण्यासाठी प्रेमाबरोबर विश्वास, संवाद, संयम आवश्यक असतो. जिथे अहंकार कमी आणि समजदारपणा जास्त असतो तिथे नातेसंबंध अधिक मजबूत असतात. आरोग्य, शत्रूवर विजय, सावधगिरी आणि 27 जूनला कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. तर हा भाग नक्की पहा, कारण छोटी चूकही मोठा फरक निर्माण करू शकतो. मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, जीवनात यश, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर ती म्हणजे चांगले आरोग्य. शरीर आणि मन दोन्ही संतुलित असलं तरी त्या कोणत्याही संधी योग्य प्रकारे वापरता येते. 27 जून नंतरचा काळ काही मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऊर्जा, आत्मविश्वास वाढवणारा असू शकतो. अशी पारंपरिक ज्योतिषातील मान्यता आहे की मात्र जास्त उत्साहात स्वतःवर अनावश्यक ताण देऊ नका. हे टाळणे तितके महत्त्वाचे आहे. जर तुम्ही सतत काम करत असाल तर शरीराला विश्रांती देण्याकडे दुर्लक्ष करू नका. अपुरी झोप, नियमित आहार, सतत ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि हलका व्यायाम याकडे लक्ष द्या. या काळात वाहन चालवताना किंवा प्रवास करताना अधिक काळजी घ्या. घाईघाईत, निष्काळजीपणा किंवा रागाच्या भरात घेतलेला निर्णय टाळा. संयमाने वागल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. तुमच्या आजूबाजूला काही लोक असे असू शकतात जी तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त होतील. त्यामुळे प्रत्येक योजना किंवा आर्थिक निर्णय सर्वांसमोर सांगणे टाळा. तुमचं ध्येय पूर्ण होण्यापर्यंत शांतपणे काम करत राहणे अधिक योग्य ठरू शकतं. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, 27 जून नंतर एखादी अचानक संधी मिळाली तर तिचा नीट विचार करा. आकर्षक वाटणारी प्रत्येक ऑफर तुमच्यासाठी योग्य असेल असं नाही. कोणतेही कागदपत्र, करार किंवा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक तपासल्यानंतर निर्णय घ्या. काही मेष राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन शिकवण्याची किंवा स्वतःमध्ये बदल करण्याची प्रेरणा मिळू शकते. नवीन कौशल्य, नवीन अभ्यास किंवा नवीन योजना भविष्यात फायदेशीर ठरू शकते. मंडळी, लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद फक्त धाडसात नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आहे. संयम, शिस्त, सकारात्मक विचार हे तुमच्या प्रगतीचे खरे आधारस्तंभ आहे किंवा ठरू शकतात. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 27 जून नंतर कोणते शुभ संकेत, शुभ रंग, शुभ अंक आणि एक सोपा पारंपरिक उपाय अनेक जण श्रद्धेने करतात. त्यामुळे शेवटचा भाग नक्की पहा.
मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. अनेक जण विचार करतात 27 जून माझ्यासाठी नेमकं काय बदलू शकतं. पारंपरिक ज्योतिषानुसार हा काळ काही मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल असू शकतो. मात्र हे परिणाम प्रत्येकाच्या जन्मपत्रिकेनुसार वेगळे असू शकतात. या काळात एखादा फोन कॉल, एखादी भेट, जुना संपर्क किंवा नवीन प्रस्ताव तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे आणि विचारपूर्वक पहा. ज्या लोकांनी आतापर्यंत मेहनत केली आहे त्यांनी त्याचे फळ हळूहळू दिसू लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निराश होऊ नका. सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. शुभ संकेत, एखादे अडकलेले काम पुढे सरकू शकतं. आर्थिक नियोजन अधिक मजबूत होऊ शकतं. कुटुंबातील वातावरण सुधारू शकतात. नवीन ओळख किंवा नवीन संधी भविष्यासाठी उपयोगी ठरू शकते. आत्मविश्वास वाढल्यामुळे निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात. शुभ रंग, या काळात लाल, केशरी आणि सोनेरी हे रंग शुभ मानले जातात. महत्त्वाच्या कामाच्या दिवशी या रंगाचा वापर केल्याने आत्मविश्वास वाढल्याची भावना अनेकांना वाटते. शुभ अंक 1, 9 आणि 18 हे अंक अनेक मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुभ मानले जातात. मात्र यशाचे खरे कारण तुमची तयारी आणि तुमची मेहनत असते. एक महत्त्वाचा संदेश मंडळी, आयुष्यात भाग्याची साथ मिळाली तरी त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम आवश्यक असतो. संधी मिळाली तरी तिचे स्वागत करा, पण निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मेष राशीसह इतर राशीचे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम किंवा ओम मंगलाय नमः. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि प्रगती नांदो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर मंडळी, आता आपण अंतिम संदेशमध्ये आलो आहोत. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही ते तुम्ही जाणून घेणार आहोत. आतापर्यंत आपण करिअर, पैसा, कुटुंब, नातेसंबंध आणि सावधगिरीबद्दल जाणून घेतले. पण आता पाहूया काही श्रद्धेने केलेले पारंपरिक उपाय जे अनेक जण मानसिक शांतता आणि सकारात्मक करतात. दर मंगळवारी सकाळी स्नान करून भगवान हनुमंताचे दर्शन घ्या किंवा त्याच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. त्यानंतर मनापासून ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. अनेकांच्या श्रद्धेनुसार यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक वाढण्यास मदत होते. उपाय 2, मंगळवारी शक्य असल्यास लाल फुले किंवा गूळ अर्पण करा. हे श्रद्धेने प्रतीक मानले जाते आणि मन एकाग्र ठेवण्यास मदत करते. उपाय, कोणत्याही 3 गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान हे केवळ आर्थिक नसते तर अन्नदान, वेळ, ज्ञान किंवा मदतीचा हातही तितका महत्त्वाचा असतो. उपाय 4, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि या दिवसात सुरुवातीला सकारात्मक विचार करा. शांत मनाने घेतलेला निर्णय अधिक परिणाम देतो. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी, शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक परिणाम ठरू शकतात. लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन साधन आहे. तुमचे यश, प्रगती आणि भविष्य तुमची मेहनत, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यावर सर्वाधिक अवलंबून असते. आजचा व्हिडिओ कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम, ओम मंगलाय नमः, श्री स्वामी समर्थ. यामुळे आपल्या मेष राशीच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांशी जोडले जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कारण दररोज अशाच राशी, भविष्य आणि आध्यात्मिक माहितीचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. मी मनापासून प्रार्थना करते की मी तुमच्या आयुष्यात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. धन्यवाद सर्वांना. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी काजल तुमचं स्वागत करत आहे आपल्या ह्या आध्यात्मिक आणि राशी भविष्याच्या चॅनलमध्ये. तोपर्यंत सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.
काळजी घ्या स्वतःची. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.